विशालगडाचा मुद्दा तापला आहे. तुम्ही आता 19 तारखेला थेट कोल्हापूरमध्ये हा आंदोलनाचा हाक दिलाय. काय सगळी एकूण भूमिका आहे आणि तुम्ही व्हिडिओ पण एक शेअर केला. नाही, मी सर्व महाराष्ट्राच्या मुस्लिमांना हे एक आवाहन दिलेले आहे की आपल्या आपल्या जिल्हाधिकारी दफ्तर किंवा विभागीय आयुक्तांच्या दफ्तराच्या समोर फ्रायडेला दुपारी आपण एक विरोध आपला तिथे दर्शवू. कारण जे कोल्हापूरला घडलेलं आहे, आपण जे व्हिडिओमध्ये बघत आहे, पोलिसांची कशी प्रकारची भूमिका होती, मशिदीमध्ये घुसून कसा तोडफोड करण्यात आलेली आहे, पूर्ण जे हे होतं दर्गा होती ते तोडण्यात आलेली आहे, लोकांच्या घरामध्ये घुसून कशा प्रकारचे मारण्यात आलेलं आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळं महाराष्ट्रामध्ये हे आवाहन केलेले आहे की मुस्लिम समाजासोबत जे लोक सेक्युलर आहे आणि त्यांनाही हे चांगलं वाटत नाही, त्यांनीही याचा निषेध दर्शवण्यासाठी याचा आपला जे आम्ही एज्युटेशन प्रोटेस्ट करणार आहे याच्यामध्ये सामील व्हा. तुम्ही कोल्हापूरला जाणार? मी स्वतः कोल्हापूर जाण्याची तयारी करत आहे. मी ठरवलेलं नाही आहे कधी, पण जाणार आहे. सगळे हे बघता कुठेतरी जाती तणाव ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्वाभाविक आहे की हा एक राजनैतिक षडयंत्राचा एक भाग आहे. पण त्याचा बलीचा बकरा कोण बनत आहे? ते गोरगरीब लोक, ज्यांना काही देणं घेणं नाही, जो आपल्या पोटासाठी लढत आहे, त्यांच्या घरामध्ये घुसून तुम्ही अशा प्रकारचं तोडफोड करणार. मी समजू शकलं असतं की जे अतिक्रमणचा एरिया आहे तिथे तुम्ही काही केलं असतं तर, पण 6-7 किलोमीटर लांब काही मुस्लिमांचे घरं बघितले तुम्ही आणि तिथे जाऊन गाड्या जाळले, घरामध्ये घुसून महिला होती, लहान लहान मुलं त्यांच्या गोदीमध्ये होते. तर अशा प्रकारचे करणं कितपत योग्य आहे? हे सगळं राजनीतीचं षडयंत्र आहे आणि दुर्दैवच म्हणावं लागेल. सरकार फक्त बघायची. मी ज्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, मला असं वाटत होते त्या पोलिसांना बघून की ते पोलीसवाले नाही आहे, ते सरकारचे कार्यकर्ता आहे, ते काय एका राजनैतिक पक्षाचे कार्यकर्ते आहे. ज्या प्रकारे ते बघ्याची भूमिका घेत होते. आता सगळं संपल्यानंतर तुम्ही हे नाटक करणार आहे, तुम्ही त्यांच्या मंत्र्यांना भेटा तर आम्ही FIR करू, आम्ही कारवाई करू, आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू. अरे ज्यावेळी जे करायचं होतं त्यावेळी तुम्ही केलं नाही आणि आता फक्त नौटंकी करण्यासाठी आम्ही व्हिजिट करणार आहे. एक साहेब महाशय म्हटलेले आहे की आम्ही तिथे जाऊन बघणार आहे काय झालेलं आहे. काय तुम्हाला बघायला मिळालं नाही का? आम्ही इतकं लांब असून आम्हाला सगळ्या, तुम्ही तिथे बसल्यावर तुम्हाला दिसलं नाही का काय काय चाललं होतं? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.